हेमलता काकडे। आज आपण इंग्रजी ग्रामरचा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हा भाग पाहत आहोत। तर ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग। व्हॉइस म्हणजे प्रयोग, त्या प्रयोगाचे व्हॉइसचे दोन प्रकार पडतात, ॲक्टिव्ह आणि दुसरा प्रकार पॅसिव्ह। तर ॲक्टिव्हचा अर्थ होतो कर्तरी आणि पॅसिव्हचा अर्थ होतो कर्मणी। तर इंग्रजी बोलताना आपल्याला कधी या व्हॉइसचा सहाय्य घ्यावं लागतं ते आपल्यालाच कळत नाही। मला लहानपणी वाटायचं की हे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस ही शिकण्याची काय गरज आहे, परंतु ज्या वेळेला इंग्रजी बोलण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला कळतं की ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस यांचा पण रोल आपल्याला स्पोकन इंग्लिशमध्ये आहे। तर आपण नेमकं हे व्हॉइस कोणता प्रकार पडतात ते कसे ओळखायचे आणि पॅसिव्ह करताना आपण ग्रामॅटिकली काय चेंजेस करायच्या ते आपण या भागात पाहू। तर आता मी उदाहरण देते, दे बाय अ कार। सुरुवातीला आपण प्रत्येक वाक्याचं प्रत्येक शब्द कोणतं फंक्शन करतो ते खूप महत्त्वाचं आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह शिकताना। दे हा झाला कर्ता, कर्त्याला म्हणतात सब्जेक्ट, कर्त्याला म्हणतात सब्जेक्ट। बाय झालं क्रियापद, त्याला आपण म्हणतो वर्ब, आणि ज्याच्यावर क्रिया होते त्याला कर्म म्हणतात। तर हे झालं ऑब्जेक्ट, म्हणजे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं सब्जेक्ट म्हणजे कर्ता, बाय वर्ब म्हणजे क्रियापद, आपण जे पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पाहिलेलं आहे, आणि तिसरं ऑब्जेक्ट। आता फक्त इथं ऑब्जेक्ट हा शब्द नवीन आहे, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। म्हणजे इंग्रजी वाक्य तयार करताना SVO ही कन्स्ट्रक्शन असते। सहसा आपण याच कन्स्ट्रक्शन मधून मराठीतून तर बोलतोच, इंग्रजीमधून सुद्धा बोलतो, परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला कर्मणी प्रयोगात सुद्धा आपल्याला बोलावं लागतं। तर आज आपण एवढंच पाहूया की प्रत्येक शब्दाचं कार्य कोणतं। आता SVO, आय झाला सब्जेक्ट, ड्रिंक झालं वर्ब, आणि टी झालं ऑब्जेक्ट, SVO। तिसरं उदाहरण पाहूया, शी गिव्स मेडिसिन। शी झाला कर्ता, गिव्स झालं वर्ब, आणि मेडिसिन्स झालं ऑब्जेक्ट, ज्याच्यावर क्रिया झाली ते ऑब्जेक्ट। उदाहरण पाहूया, शी राइट्स ॲन एसे। शी झालं सब्जेक्ट, राइट्स झालं वर्ब, आणि ॲन एसे झालं ऑब्जेक्ट, ज्याच्यावर क्रिया होते ते झालं ऑब्जेक्ट। तर आज आपण फक्त एवढंच लक्षात ठेवूया की कर्तरी प्रयोगाची रचना SVO अशी असते। कर्तरी प्रयोगाची रचना SVO अशी असते। तर कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे सुरुवातीला येतं, म्हणजे ऑब्जेक्ट टर्न्स इनटू सब्जेक्ट। तर हा मी एक उदाहरण देऊन उद्या याचं स्पष्टीकरण करेल की कर्मणी प्रयोग मध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना काय काय चेंजेस होतात ते आपण मी उद्या एक उदाहरण करून सांगेल। अर्थात हे प्रत्येक टेन्सनुसार काळाच्या प्रकारानुसार वाक्य बदलत असतं, परंतु आज आपण एवढंच लक्षात ठेवूया, SVO ही कन्स्ट्रक्शन असते कर्तरी प्रयोगाची। आज आपण इथे थांबू आणि उद्या मात्र मी त्या सिंपल सेंटेन्समध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कोणते चेंजेस होतात ते आपण पाहू।